राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या महत्वाच्या उमेदवारांची घोषणा झालीय. तर ओपन एआय ही कंपनी आता व्हॉइस क्लोनिंग मध्ये उतरलीय. तर IPL मध्ये आज गुजरात विरुद्ध हैदराबाद असा सामना रंगणार आहे. नोटाबंदीचा हा काळा पैसा पांढरा करण्याचा सर्वात चांगला मार्ग असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी म्हटलंय. यांसह रवीना टंडन कॉलेजमध्ये असताना आलेल्या एका विचित्र प्रसंगाची आठवण तिनं सांगितली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 31 मार्च वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे ती लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची. राज्यातल्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामात खूपच व्यस्त आहेत. या दोनही आघाड्यांमधल्या घटक पक्षांनी शनिवारी अनेक उमेदवारांची घोषणा केली आणि यामध्ये अनेक महत्वाची नावं आहेत. यामध्ये महायुतीतले अजित पवार, राष्ट्रवादीकडनं रासपचे महादेव जानकर यांना परभणी मतदारसंघातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतनं उमेदवारी जाहीर झालेली आहे. बारामतीची लढत ही सर्वात हाय व्होल्टेज लढत ठरणार आहे, कारण याच मतदारसंघातनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आजच सुप्रिया सुळेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये एकाच कुटुंबात नणंद भावजय एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं 5 उमेदवारांची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, अहमदनगरातून निलेश लंके, शिरूरमधून अमोल कोल्हे आणि वर्ध्यातनं अमर काळे, तर दिंडोरी मतदारसंघातनं भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचसोबत रामटेकच्या जागेवर काँग्रेससाठी पुन्हा एकदा नवीन अडचण उभी राहिली आहे, कारण तिकीट नाकारलेले किशोर गजबिये यांनी इथनं अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर राष्ट्रवादीची दुसरी यादी येत्या 2 दिवसात जाहीर होणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलची. ChatGPT या चॅटबॉटची निर्मिती करणारी ओपन एआय ही कंपनी आता व्हॉइस असिस्टन्स बिझनेसमध्ये उतरली आहे. एखाद्या व्यक्तीचा आवाज क्लोन करू शकणारं तंत्रज्ञान या कंपनीनं आता विकसित केलंय. जनसुरक्षेच्या कारणास्तव हे तंत्रज्ञान आत्ताच सार्वजनिक करण्यात येणार नाहीये, असं या कंपनीकडनं सांगण्यात आलेलं आहे. या कंपनीनं व्हॉइस इंजिन टेक्नॉलॉजीची नुकतीच घोषणा केली असून तिच्या नावाच्या अनुषंगानं ट्रेडमार्कसाठी अर्ज देखील केलेला आहे. कंपनीच्या या तंत्रज्ञानानं जर एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचं 15 सेकंदांचं रेकॉर्डिंग ऐकलं तर त्याच व्यक्तीचा आवाज पुन्हा तयार करू शकता येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या आणखी काही चाचण्या सुद्धा घेण्यात येणार आहेत. सध्या या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याचा धोका अधिक आहे. विशेष म्हणजे यंदा जगभरात निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे आम्ही काही विशेष काळजी घेत आहोत, असं कंपनीनं म्हटलंय. या नव्या तंत्रज्ञानामुळे ओपन एआयला अमेझॉनच्या अलेक्सा सारख्या उत्पादनांची टक्कर देता येणार आहे. मध्यंतरी अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर शहरात हजारो नागरिकांना एक रोबो कॉल करण्यात आला होता. त्यात विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांच्या आवाजाची नक्कल करण्यात आली होती. सध्या स्थानिक यंत्रणा या प्रकाराची चौकशी करतेय. एआय मध्ये काम करणाऱ्या अनेक स्टार्टअप्सनी या आधीच व्हॉइस क्लोनिंग तंत्रज्ञानाची विक्री सुरू केली असून हे तंत्रज्ञान काही निवडक उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातल्या स्टुडिओजना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ओपन एआयनं या आधीच संबंधित व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही तिच्या आवाजाचं क्लोनिंग करणार नाही असं म्हटलेलं आहे. तसंच क्लोनिंग करण्यात आलेला आवाज हा एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे असंही जाहीर करण्यात येईल. ओपन एआयनं तयार केलेला चॅटबॉट आणि DALL-E या इमेज जनरेटरनं सध्या जगभरात धुमाकूळ घातलेला आहे. सोरा हे व्हिडिओ जनरेटर देखील कंपनीनं तूर्त जारी केलेलं नाहीये. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे IPLची. IPLच्या आजच्या 12व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. जरी गुजरात संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळत असला तरी हैदराबादच्या हेडन क्लॉझेनचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. IPLच्या 17व्या हंगामाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. सनरायझर्स हैदराबादचा संघ ज्या पद्धतीनं फॉर्ममध्ये आहे ते पाहता ते कोणत्याही स्टेडियमवर कोणत्याही संघाला कधीही मात देऊ शकतात. आज त्यांचा सामना गुजरात टायटन्स सोबत आहे आणि सामना होणार आहे तो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. जरी हे गुजरातचं होम ग्राउंड असलं तरी सुद्धा पारडं मात्र हैदराबादचं जड आहे. हैदराबादच्या संघाचा USP म्हणता येईल की
त्यांच्याकडे पॅट कमिन्स सारखा कॅप्टन आहे, जो टॅक्टिक्सच्या बाबतीत खूप ॲडव्हान्स आहे आणि गोलंदाजीच्या बाबतीतही तो कॅप्टन्स इनिंग म्हणतो आपण तशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे हैदराबादकडं हेनरी क्लासन हा वर्ल्ड क्लास बॅट्समन आहे, जो कोणत्याही सिच्युएशनमधून मॅच आपल्या संघाला जिंकून देऊ शकतो. त्यामुळे गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि कोच आशिष नेहरा हे हेनरी क्लासनवर काय तोडगा काढतात हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण की क्लासन हा ज्या पद्धतीनं वेगवान गोलंदाजांना चांगला खेळतो, त्याच पद्धतीनं स्पिनर्सला देखील मोठमोठ्या हिट्स मारण्यात तो तरबेज आहे. त्यामुळं हा सामना गुजरातसाठी फार कठीण असेल असं एकंदर दिसतंय. अनिरुद्ध संकपाळ यांनी हे विश्लेषण केलं होतं. चौथी बातमी ऐकूयात नोटबंदीवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीची. मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती नागरत्न यांनी एक खळबळजनक भाष्य केलंय. नोटबंदी हा काळ्या पैशाचं पांढऱ्या पैशात रूपांतरण करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानामुळे आता एक वेगळी चर्चा सुरू झालीय. ज्या पद्धतीनं नोटबंदी करण्यात आली ते योग्य नव्हतं, ही कायदेशीर निर्णय प्रक्रिया नव्हती. ज्या पद्धतीनं घाईघाईत हा निर्णय घेण्यात आला तो योग्य नव्हता. कारण लोक तेव्हा असंही म्हणत होते की तत्कालीन अर्थमंत्र्यांना सुद्धा या निर्णयाची माहिती नव्हती. पाचवी बातमी ऐकूयात सायबर क्राईमची. जगभरात सध्या मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आता तर ही एक गरजच बनत चाललीय. पण यामुळं आता सायबर क्राईमची नवी समस्या निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागानं मोबाईल युजर्सना महत्वाचा इशारा दिलाय. व्हॉट्सअपवरनं जर तुम्हाला +92 यासारख्या क्रमांकावरनं कॉल येत असतील तर तो कॉल न घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या नंबरवरनं येणाऱ्या कॉल्समुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे हे कॉल्स उचलू नका असं दूरसंचार विभागानं म्हटलंय. सहावी बातमी ऐकूयात रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीय तरुणांची. दक्षिण आशियातल्या तरुणांना जबरदस्तीनं रशियन सैन्यात भरती केलं जात आहे. हे एक रॅकेट असून तरुणांना परदेशात नोकरी आणि रशियन तरुणीशी लग्न अशी खोटी आश्वासनं देऊन रशियात आणलं जात आहे आणि त्यानंतर त्यांना रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडलं जात आहे. हरियाणा, पंजाब, हैदराबादसह भारतातील इतर राज्यातले तरुण सुद्धा या रॅकेटमध्ये अडकलेले आहेत. या सापळ्यातून सुटका झालेले हरियाणातले 2 तरुण नुकतेच भारतात परतले आहेत आणि त्यांनी आपल्यावरली आपबीती सांगितलीय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. 90च्या दशकात अवघ्या तरुणाईला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. रवीनानं नुकत्याच एका कार्यक्रमात आपल्या कॉलेजच्या काळातला एक किस्सा सांगितलाय. तिला तिच्या प्रिन्सिपलनं बाहेरून कॉलेज पूर्ण करायला सांगितलं होतं. त्यामागचं कारण ऐकून सेलिब्रिटींची अडचण तुम्ही समजू शकाल. तर किस्सा असा होता की रवीनाचा पहिला सिनेमा पत्थर के फूल हा सलमान खान बरोबर आला होता आणि त्यावेळी रवीना कॉलेजही करत होती. ती जर वर्गात आली तर तिला पाहण्यासाठी कॉलेजमधल्या मुलांच्या वर्गाच्या खिडकीजवळ उड्या पडायच्या. त्यामुळे कॉलेजला तिच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं शक्य होत नव्हतं. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांनाही रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.